आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिस्कस द कंटिन्युटी ऑफ द फंक्शन. फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस ए साइन 1 अपॉन एक्स मायनस ए आणि 0 ॲट एक्स इज इक्वल टू ए. एक्स इज इक्वल टू ए या पॉईंटवर आपल्याला फंक्शनची जी आहे ती कंटिन्युटी चेक करायची आहे. हा जो क्वेश्चन आहे हा ए व्ही सिरीजमध्ये आलेला आहे. आता ए व्ही ही क्वेश्चन पेपरची सिरीज आहे. ए एक्स ए डब्ल्यू ए व्ही ए यू ए टी एस या जे क्वेश्चन पेपरचे नेम्स आहेत. विंटर 2019मध्ये लास्ट जो थेरी पेपर कम्प्लीट सिलेबसवरचा झाला होता तो ए एक्स सिरीज होता. समर 2019चा जो पेपर होता तो ए डब्ल्यू होता. ए व्ही जो होता तो विंटर 18चा होता. ए यू जो होता तो समर 18चा होता. इन दिस मॅनर आपण क्वेश्चन पेपरच्या सिरीजेसला आठवणीमध्ये ठेवू शकतो. सो हा जो क्वेश्चन हा ए व्ही सिरीजमधला आहे. मीन्स हा क्वेश्चन जर आपण पाहिला तर विंटर 18मधला क्वेश्चन आहे. हा जो क्वेश्चन आहे हा विंटर 18च्या क्वेश्चन पेपरमधला क्वेश्चन आहे. याला सॉल्व करूया आपण. गिवन फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस ए साइन 1 अपॉन एक्स मायनस ए. एक्स नॉट इक्वल टू ए असताना आणि 0 एक्स इज इक्वल टू ए असताना. ॲट एक्स इज इक्वल टू एवर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू मिळते आपल्याला 0. ॲट एक्स इज इक्वल टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. यावरून म्हणू शकतो आपण इम्प्लाइज एफ ऑफ ए इज इक्वल टू 0. आपल्याला एफ ऑफ एची व्हॅल्यू जी आहे ती 0 मिळते. याला देऊ आपण इक्वेशन 1. आता आपण स्पेसिफिक व्हॅल्यू फाइंड केलेली. आता आपण राईट कंटिन्युटी फाइंड करूया. राईट कंटिन्युटी फाइंड करू आपण. ॲट एक्स इज इक्वल टू ए या पॉईंटवर पहिले फॉर्म्युला लिहू आपण. एफ ऑफ एक्स प्लस इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच. कारण आपण राईट कंटिन्युटी फाइंड करतोय. पुट करू एक्स इज इक्वल टू ए. आपला जो बनेल एफ ऑफ ए प्लस इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 एफ ऑफ ए प्लस एच. आपण एक्सच्या ठिकाणी पुट केला ए. फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस ए साइन 1 अपॉन एक्स मायनस ए आणि एक्सच्या ठिकाणी पुट करायचं आपल्याला ए प्लस एच. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळेल एफ ऑफ ए प्लस एचची. आपला जो तयार होईल एफ ऑफ ए प्लस इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0. एक्सच्या ठिकाणी फंक्शनमध्ये पुट करू ए प्लस एच तर बनेल ए प्लस एच मायनस ए इंटू साइन 1 अपॉन ए प्लस एच मायनस ए. आपण फंक्शनमध्ये एक्सच्या ठिकाणी ए प्लस एच सबस्टिट्यूट केला. तरी तुम्ही ऑब्झर्व केला तर प्लस ए मायनस ए न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणी निघून जातो. आपला जो राहतो लिमिट एच टेन्स टू 0 एच साइन 1 अपॉन एच. दोघांची लिमिट सेपरेट करूया. लिमिट एच टेन्स टू 0 एच मल्टिप्लाइड बाय लिमिट एच टेन्स टू 0 साइन 1 अपॉन एच. फर्स्ट फंक्शनमध्ये एचची व्हॅल्यू 0 पुट केली तर हा झाला 0 मल्टिप्लाइड बाय लिमिट एच टेन्स टू 0 साइन 1 अपॉन एच. आता आपण एच टेन्स टू 0 असताना साइन 1 बाय एचची जी व्हॅल्यू आहे ती पर्टिक्युलर आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही की त्याची व्हॅल्यू किती बनेल. त्याची व्हॅल्यू +1 -1च्या रेंजमध्ये बनू शकते. बट -1 टू +1मध्ये जर आपण 0ने मल्टिप्लाय केलं, मॅक्सिमम व्हॅल्यू +1ला पण 0ने मल्टिप्लाय केलं तर 0च बनणार आणि मिनिमम -1ला पण मल्टिप्लाय केलं तरी पण व्हॅल्यू 0 मिळणार. म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तयार होते आपला जो 0. सो आपला जो एफ ऑफ ए प्लसची व्हॅल्यू मिळते 0. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता फाइंड करू आपण लेफ्ट कंटिन्युटी. लेफ्ट कंटिन्युटी फॉर्म्युला लिहू. एफ ऑफ एक्स मायनस इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स मायनस एच. एक्सच्या ठिकाणी पुट करायचा आपल्याला ए, कारण आपल्याला ए पॉईंटवर फाइंड करायचा आहे. पुट एक्स इज इक्वल टू ए. आपला जो तयार होईल एफ ऑफ ए मायनस इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ ए मायनस एच. फंक्शन एफ ऑफ एक्स आहे आपला जो एक्स मायनस ए साइन 1 अपॉन एक्स मायनस ए. त्यावरून फाइंड करायची व्हॅल्यू आपल्याला एफ ऑफ ए मायनस एचची. एफ ऑफ ए मायनस इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एक्स मायनस ए मधले एक्सच्या ठिकाणी ए मायनस एच पुट केला. ए मायनस एच मायनस ए साइन 1 अपॉन ए मायनस एच मायनस ए. दोन्ही ठिकाणी आपण एक्सच्या ठिकाणी ए मायनस ए सबस्टिट्यूट केला. इथे प्लस ए मायनस ए निघून जातो, इथे प्लस ए मायनस ए निघून जातो
आपला जो राहतो इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 मायनस एच साइन ऑफ मायनस 1/h. यालाच लिहू शकतो आपण लिमिट एच टेन्स टू 0 मायनस एच इंटू मायनस साइन 1/h. फॉर्म्युला माहिती साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. हा झाला मायनस मायनस प्लस. सो आपला जो राहिला लिमिट एच टेन्स टू 0 एच इंटू साइन 1/h. दोघांची लिमिट सेपरेट करू. लिमिट एच टेन्स टू 0 एच मल्टिप्लाइड बाय लिमिट एच टेन्स टू 0 साइन 1/h. एचची व्हॅल्यू 0 पुट केली तर हा बनतो 0 मल्टिप्लाइड बाय limit h tends to 0 sin 1/h. So again sin 1/h at h tends to 0 becomes sin 1/0 sin infinity. Infinity angle हा 2 पिरियडिक आहे, π/2 पिरियडिक आहे, वी डू नॉट नो एक्झॅक्टली. सो साईनची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू +1 to -1च्या रेंजमधली एक व्हॅल्यू आपली तिथे राहणार आहे आणि त्याला +1 to -1मध्ये 0ने मल्टिप्लाय केल्यानंतर त्याची डेफिनेटली व्हॅल्यू जी ती 0 मिळेल. सो एफ ऑफ ए मायनसची व्हॅल्यूसुद्धा मिळते आपल्याला 0. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. सो इक्वेशन 1, 2 आणि 3 वरून फ्रॉम इक्वेशन्स 1, 2 अँड 3 आपल्याला मिळेल एफ ऑफ ए 0 इक्वेशन 1 वरून, एफ ऑफ ए प्लस 0 इक्वेशन 2 वरून, एफ ऑफ ए इज इक्वल टू 0, एफ ऑफ ए प्लस इज इक्वल टू 0 आणि इक्वेशन नंबर 3 वरून मिळतो आपल्याला एफ ऑफ ए मायनस इज इक्वल टू 0. यावरून म्हणू शकतो आपण देअरफॉर एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस इज इक्वल टू एफ ऑफ ए मायनस. ज्यावेळेस आपल्याला फंक्शनची स्पेसिफिक व्हॅल्यू राईट आणि लेफ्ट कंटिन्युटीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्यावेळेस सेम मिळतात आपण म्हणतो फंक्शन जो आहे तो कंटिन्युअस आहे. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू ए पॉईंट. सो तुम्ही ऑब्झर्व केलं मागचे सर्व क्वेश्चन आपण लेफ्ट कंटिन्युटी राईट कंटिन्युटीच्या फॉर्म्युलांचा वापर करून सॉल्व करत आहोत. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपला जो आपल्याला चेक करायचं आहे फंक्शनला शो करायचं आहे कंटिन्युअस. फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स साइन 1/x आणि हा फंक्शन कंटिन्युअस आहे एक्स इज इक्वल टू 0वर. हा क्वेश्चन AU सिरीजमधला आहे म्हणजे समर 2080 मधला हा क्वेश्चन आहे. सो आत्ताचा जो क्वेश्चन आपण प्रूव्ह केला की एक्स मायनस ए साइन 1/x मायनस ए सिमिलर टाईपचा आहे, त्यामध्ये एची व्हॅल्यू जर आपण 0 पुट केली तर हाच क्वेश्चन तयार होतो. बट याला पण आपण फ्लोमध्ये सॉल्व करूया मागच्या क्वेश्चनच्या कंटिन्युएशनमध्ये. मागचा क्वेश्चन जर तुम्हाला छानपैकी समजला असेल तर हा क्वेश्चन पण सॉल्व करणे जास्त काही अवघड नाही, हे इझिली प्रूव्ह होऊन जातो. इथे गिवन फंक्शन आहे आपला जो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स साइन 1/x एक्स नॉट इक्वल टू 0 आणि दुसरी व्हॅल्यू जी आहे ती आपला जो 0 अदरवाईज मीन्स एक्स इज इक्वल टू 0 असताना. तर तुम्ही जर ऑब्झर्व करसाल तर 0 असताना एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे 0. आपण इथे म्हणू ॲट एक्स इज इक्वल टू 0 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. यावरून म्हणता येईल आपल्याला एफ ऑफ 0ची व्हॅल्यू जी आहे ती आहे आपला जो 0. नाउ लेट्स गिव्ह दिस इक्वेशन नंबर 1. एक सेम पॅटर्न एक्झाम्पल ज्यावेळेस आपण सॉल्व करतो त्यावेळेस मेथडला आठवणी ठेवण्याची गरज नाही, आपल्या ऑटोमॅटिकली रिमेंबर होऊन जाते या एक्झाम्पलला कसं सॉल्व करायची ही मेथड. आता फाइंड करू आपण राईट कंटिन्युटी. राईट कंटिन्युटीसाठी फॉर्म्युला यूज करू आपण एफ ऑफ सांगा फॉर्म्युला एफ ऑफ एक्स प्लस इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच. कोणत्या पॉईंटवर फाइंड करायची 0वर. सो आपण एक्सची व्हॅल्यू पुट करू 0 पुट एक्स इज इक्वल टू 0. आपला जो तयार होईल देअरफॉर एफ ऑफ 0 प्लस इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ 0 प्लस एच. एफ ऑफ 0 प्लस एच फंक्शन आहे आपलं जो एक्स साइन 1/x यामध्ये पुट करूया. यालाच आपण असं लिहू शकतो की लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एच. यावरून व्हॅल्यू काढू आपण एफ ऑफ 0 प्लस इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एच साइन 1/h. दोघांची लिमिट जे आहे ते सेपरेट केले. लिमिट एच टेन्स टू 0 एच मल्टिप्लाइड बाय लिमिट एच टेन्स टू 0 साइन 1/h. एचची व्हॅल्यू 0 पुट केली
सेकंड लिमिट तसाच ठेवला, लिमिट h टेन्स टू 0 साइन 1 अपॉन h. अगेन सेम लॉजिक, साइन 1 बाय h, साइन 1 बाय 0, साइन इन्फिनिटी या अँगलवर साईनची व्हॅल्यू -1 टू +1च्या रेंजमध्येच असणार आहे, कारण साईनची जी मिनिमम व्हॅल्यू ती -1 आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू +1 आहे. कुठलाही जगातला अँगल आणला तरी पण. सो -1 टू +1 मध्ये 0 जर आपण मल्टिप्लाय केलं तर त्याची व्हॅल्यू जी आहे ती 0च बनणार. एक्झॅक्टली व्हॅल्यू आपण सांगू शकत नाही. मग साइन 1 बाय एचची व्हॅल्यू -1 टू +1 मध्ये राहते, पण मागच्या एका क्वेश्चनमध्ये आपण डज नॉट एक्झिस्ट का लिहिलं होतं? कारण की आपल्याला एक स्पेसिफिक व्हॅल्यू माहीत नाही, आपण गेस नाही करणार. आपण मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे जिथे आपण गेस नाही करणार. एक्झॅक्ट मॅथमॅटिक्स इज अन एक्झॅक्ट सब्जेक्ट, आणि इथे आपल्याला माहीतच नाही की त्याची व्हॅल्यू -1 बनते का +1 बनते. सो व्हॉट एव्हर बी द व्हॅल्यू, ज्यावेळेस आपण त्याला 0ने मल्टिप्लाय करणार त्याची जी व्हॅल्यू आहे ती 0 बनणार. आपला जो f(0) प्लसची जी व्हॅल्यू आहे ती मिळते आपल्याला 0. नाउ दिस बिकम्स इक्वेशन नंबर 2. आता आपण स्पेसिफिक व्हॅल्यू काढली f(0), नंतर व्हॅल्यू काढली राईट कंटिन्युटी f(0 प्लस). आता फाइंड करूया आपण लेफ्ट कंटिन्युटी. फॉर्म्युला लिहू लेफ्ट कंटिन्युटीचा, f(x मायनस) इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 f(x मायनस h). परत आपल्याला 0 पॉईंटवर फाइंड करायचं आहे, पुट करूया. पुट x इज इक्वल टू 0, आपला जो बनेल f(0 मायनस) इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 f(0 मायनस h). यालाच लिहू शकतो आपण लिमिट h टेन्स टू 0 f मायनस h. फंक्शनमध्ये याची व्हॅल्यू पुट करूया. f(0 मायनस) इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 मायनस h साइन -1 अपॉन h इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 मायनस h. साइन -1 अपॉन h ची व्हॅल्यू बनेल मायनस साइन 1 अपॉन h मायनस मायनस प्लस लिमिट h टेन्स टू 0 h साइन 1 बाय h. दोघांची जी लिमिट आहे ती लिमिट सेपरेट करू. इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 h इंटू लिमिट h टेन्स टू 0 साइन 1 अपॉन h. सो h ची व्हॅल्यू 0 पुट केली तर आपला जो तयार होतो 0 मल्टिप्लाइड बाय साइन 1 अपॉन 0. नो साइन 1 अपॉन 0 अगेन लाईन बिटवीन -1 टू 1, आणि याला 0ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपला जो व्हॅल्यू तयार होते 0. आपल्याला व्हॅल्यू मिळाली f(0 मायनसची व्हॅल्यू 0. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 1, 2 आणि 3 वरून आपण म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3 वरून f(0 प्लस इज इक्वल टू f(0 मायनस इज इक्वल टू f(0). देयरफॉर f(x) इज continuous at x is equal to 0. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपला जो फंक्शन दिलेला आहे f(x) इज इक्वल टू 1 प्लस 2x raised to the power 1 by x at x not equal to 0 आणि e² at x is equal to 0, आणि आपल्याला दाखवायचा हा फंक्शन जो आहे हा कंटिन्युअस आहे x इज इक्वल टू 0 वर. हा क्वेश्चन 3 क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आहे AX, AU, AT मध्ये. यालाही सेम लेफ्ट राईट कंटिन्युटीवरून आपण सॉल्व करूया. सोल्युशन जसे मागचे क्वेश्चन सॉल्व केले तसे. गिवन फंक्शन आहे आपल्याजवळ f(x) इज इक्वल टू 1 प्लस 2x रेज टू दी पॉवर 1 बाय x, x नॉट इक्वल टू 0, आणि e² x इज इक्वल टू 0 असताना फंक्शनची व्हॅल्यू x इज इक्वल टू 0 असताना e² आहे. at x is equal to 0 f(x) is equal to e². x ची व्हॅल्यू 0 पुट केली, f(0) इज इक्वल टू मिळतोय आपला जो e². याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. f(0) ची व्हॅल्यू बनते आपला जो e², इक्वेशन 1. आता फाइंड करू आपण राईट कंटिन्युटी. राईट कंटिन्युटीचा फॉर्म्युला लिहू. f(x) प्लस इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 f(x प्लस h पुट x इज इक्वल टू 0, कारण आपल्याला 0 पॉईंटवर फंक्शनची कंटिन्युटी चेक करायची. f(0 प्लस इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 f(0 प्लस h. हा बनेल लिमिट h टेन्स टू 0 f(h). फंक्शनमध्ये याची व्हॅल्यू पुट करूया.
एफ ऑफ 0 प्लस इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 1 प्लस 2h रेस टू दी पॉवर 1 बाय h. आता जनरली एक फॉर्म्युला आहे लिमिट x टेंड्स टू 0 1 प्लस एक्स रेस टू दी पॉवर 1 बाय एक्स. जेवढा एक्स आतमध्ये असतो तेवढाच जर का पॉवरमध्ये रेसिप्रोकल असेल तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती ई तयार होते. इथे आतमध्ये 2h आहे पण पॉवरमध्ये फक्त h आहे. सो आपल्याला hला 2h मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करावं लागेल. हा बनेल इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 1 प्लस 2h रेस टू दी पॉवर 1 अपॉन 2h आणि याला मल्टिप्लाय केलं 2 ने म्हणजे मल्टिप्लाय डिवाइड केले 2 ने. याला आपण लिहू शकतो लिमिट h टेंड्स टू 0 1 प्लस 2h रेस टू दी पॉवर 1 बाय 2h आणि याचा घेतला आपण स्क्वेअर. सो याची व्हॅल्यू बनेल आपल्याजवळ हा जो फॉर्म्युला 1 प्लस एक्स रेस टू दी पॉवर 1 बाय एक्स ज्याची व्हॅल्यू बनते ई म्हणजे हा बनतो आपला जो ई स्क्वेअर. सो एफ ऑफ 0 प्लस याची व्हॅल्यू मिळते आपल्याला ई स्क्वेअर. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. राईट कंटिन्युटीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला ई स्क्वेअर. आता फाइंड करू आपण लेफ्ट कंटिन्युटी. लेफ्ट कंटिन्युटी लेफ्ट कंटिन्युटीचा फॉर्म्युला आहे एफ ऑफ एक्स मायनस इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स मायनस एच. इथे पण 0 पॉईंटवर फाइंड करायची म्हणून पुट एक्स इज इक्वल टू 0. फॉर्म्युला बनेल एफ ऑफ 0 मायनस इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू 0 एफ ऑफ 0 मायनस एच म्हणजेच लिमिट एच टेंड्स टू 0 एफ ऑफ मायनस एच. ठीक आहे. याला स्पेसिफिक फंक्शनमध्ये याची व्हॅल्यू टाकू आपण. सो एफ ऑफ 0 मायनस बनेल आपल्याजवळ लिमिट एच टेंड्स टू 0 1 प्लस 2 इंटू एक्सच्या ठिकाणी मायनस एच रेस टू दी पॉवर 1 अपॉन मायनस एच. इथे व्हॅल्यू बनली आपण 1 अपॉन मायनस एच इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू 0 1 मायनस 2h रेस टू दी पॉवर मायनस 1 बाय एच. सो तुम्ही आता जर ऑब्झर्व करसाल तर आतमध्ये व्हॅल्यू मिळते मायनस 2h आणि पॉवरमध्ये व्हॅल्यू मिळेल राहील मायनस एच. पॉवरमध्येही मायनस 1 बाय 2h पाहिजे असेल तर आपल्याला 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करावं लागेल. लिमिट h टेंड्स टू 0 1 मायनस 2h रेस टू दी पॉवर 1 अपॉन 2h आणि मल्टिप्लाय केले 2 ने. याला लिहिता येईल आपल्याला लिमिट h टेंड्स टू 0 1 मायनस 2h रेस टू दी पॉवर मायनस 1 बाय 2h आणि याचा स्क्वेअर. अगेन जेवढा आतमध्ये h आहे मायनस 2h तेवढा पॉवरमध्ये रेसिप्रोकलमध्ये मायनस 2h. सो याची व्हॅल्यूसुद्धा बनते आपला जो ई फॉर्म्युलानुसार आणि याचा स्क्वेअर म्हणजेच आपला जो एफ ऑफ 0 मायनसची व्हॅल्यू बनते ई स्क्वेअर. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. सो फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 फ्रॉम इक्वेशन्स 1, 2, 3 एफ ऑफ 0 मिळतो आपला जो ई स्क्वेअर. एफ ऑफ 0 प्लस सुद्धा मिळतो आपला जो ई स्क्वेअर आणि एफ ऑफ 0 मायनसची व्हॅल्यू सुद्धा मिळते आपला जो ई स्क्वेअर. यावरून म्हणू शकतो आपण देअरफॉर एफ ऑफ 0 प्लस इज इक्वल टू एफ ऑफ 0 मायनस इज इक्वल टू एफ ऑफ 0. तिन्ही व्हॅल्यू मिळतात आणि तिन्ही व्हॅल्यू इक्वल मिळतात. यावरून म्हणू शकतो आपण फंक्शन जो आहे तो कंटिन्युअस आहे. देअरफॉर f of x is continuous at x is equal to 0. फंक्शन जो आहे तो कंटिन्युअस मिळतो x is equal to 0. सो या पद्धतीने आपण फंक्शनची कंटिन्युटी डिसकंटिन्युटी चेक करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये एफ ऑफ एक्स जो दिलेला आहे तो आहे एक्स स्क्वेअर मायनस 4 अपॉन एक्स मायनस 2 एक्स नॉट इक्वल टू 2 साठी आणि 0 एक्स इज इक्वल टू 2 साठी. इथेही फंक्शनची कंटिन्युटी चेक करायची आणि जर फंक्शन डिसकंटिन्युअस असेल तर कोणत्या टाईपची डिसकंटिन्युटी आहे ही आपल्याला फाइंड करायची आहे एक्स इज इक्वल टू 2 वर. हा क्वेश्चन AP सिरीजमध्ये 2 मार्क्ससाठी याच्या अगोदर विचारलेला आहे. सो याला लेफ्ट कंटिन्युटी राईट कंटिन्युटीसाठी नाही घेऊन जाऊ. याला सरळ सरळ जनरल मेथडने आपण सॉल्व करूया. फंक्शन जो आहे तो गिवन फंक्शन आहे एफ ऑफ एक्स. याची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर मायनस 4 अपॉन एक्स मायनस 2 एक्स नॉट इक्वल टू 2 असताना आणि याची व्हॅल्यू आहे 0 एक्स इज इक्वल टू 2 असताना. ॲट एक्स इज इक्वल टू 2 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आहे आपला जो 0. यावरून म्हणू शकतो आपण इम्प्लाईज
एफ ऑफ 2 इज इक्वल टू 0. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1. ओके. आता या क्वेश्चनमध्ये राईट आणि लेफ्ट कंटिन्युटी नाही चेक करायची, सरळ सरळ फंक्शनची जी आहे ती व्हॅल्यू चेक का आपण फाइंड करूया. लिमिट x टेन्स टू 2 एफ ऑफ x इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 2 x स्क्वेअर मायनस 4 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 2 x स्क्वेअर मायनस 4ला लिहू शकतो आपण 2 स्क्वेअर x स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर अपॉन x मायनस 2. याचे फॅक्टर्स काढले. लिमिट x टेन्स टू 2 x मायनस 2 x प्लस 2 अपॉन x मायनस 2. इथे न्यूमरेटर डिनॉमिनेटचा x मायनस 2 1 मायनस 2 एकमेकांसोबत कॅन्सल इज इक्वल टू राहिला लिमिट x टेन्स टू 2 x प्लस 2. एक्सची व्हॅल्यू 2 पुट केली तर इथे राहील 2 प्लस 2 मीन्स आपला जो मिळतो 4. सो आपला जो फाइंड केलेली व्हॅल्यू मिळते लिमिट x टेन्स टू 2 एफ ऑफ x इज इक्वल टू 4. याला देऊया आपण इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन्स 1 अँड 2 आपण म्हणू शकतो लिमिट x टेन्स टू 2 एफ ऑफ x नॉट इक्वल टू एफ ऑफ 2. म्हणजे कंटिन्युटीची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन इथे सॅटिस्फाय होतच नाही आणि यावरून म्हणू शकतो आपण देअरफॉर एफ ऑफ x इज discontinuous at x is equal to 2. फंक्शन जो आहे तो डिस्कंटिन्युअस मिळतो ॲट x is equal to 2. आता इथे जी व्हॅल्यू आहे यामध्ये फंक्शनची जी फाइंड केलेली व्हॅल्यू आहे 4, पण क्वेश्चनची जी गिवन व्हॅल्यू आहे ती आहे 2. गिवन व्हॅल्यू आहे 0 ॲट x is equal to 2. आपल्याला जर क्वेश्चनमध्ये x is equal to 2 असताना 0च्या ठिकाणी जो आपला फंक्शन आहे त्या 0च्या ठिकाणी जर आपण व्हॅल्यू घेतली 4 तर आपण याची डिस्कंटिन्युटी जी ती रिमूव्ह करू शकतो. म्हणजे इथे व्हॅल्यू निघतात, एक्झिस्ट होतात, पण इक्वल मिळत नाही. ही होती आपली 4 टाईप जिथे फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट होतात, इक्वल मिळत नाही. या टाईपच्या डिस्कंटिन्युटीला मिळतो आपण रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी. सो आपण म्हणू शकतो देअरफॉर द discontinuity is of removable type. इथली जी डिस्कंटिन्युटी आहे ती कशा टाईपची आहे तर रिमूव्हेबल टाईपची डिस्कंटिन्युटी जी आहे ती या क्वेश्चनमध्ये आपल्याला मिळते. सो हा सिंपल क्वेश्चन आहे, 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. गिवन व्हॅल्यू आहे आपला जो 0 आणि फाइंड केलेली व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4. म्हणजे फंक्शन जो आहे तो झाला आपला डिस्कंटिन्युअस. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. ओके. सो 10th नंबरच्या क्वेश्चनमध्ये पण एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनचा वापर करून फंक्शन कंटिन्युअस आहे हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. जस्ट आपण जसा पहिला क्वेश्चन प्रूव्ह केला होता एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनचा, हा क्वेश्चन यावेळेस पहिल्यांदाच युनिटवर एका युनिटचे 2 युनिट झालेले आहेत. लिमिट आणि कंटिन्युटी 2 सेपरेट झाले. हा क्वेश्चन अगोदर 80मध्ये आलेला आहे, बट हा सेम क्वेश्चन मी लिमिटच्या युनिटमध्येही घेतलेला आहे आणि आता आपण कंटिन्युटीच्या युनिटमध्ये घेतोय, जेणेकरून हा कुठल्याही युनिटमध्ये क्वेश्चन विचारला गेला तरी पण काही प्रॉब्लेम नाही. आपण याला कंटिन्युअस प्रूव्ह करूया. हा क्वेश्चन 80 सिरीजमध्ये आलेला आहे. आता हा क्वेश्चन आपल्याला एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशननुसार प्रूव्ह करायचा आहे. सो सेम पॅटर्न जो युनिट 1मध्ये वापरला पूर्ण युनिटला, या युनिटच्या सुरुवातीच्या क्वेश्चनला वापरला, त्याच मेथडने सोल्युशन फाइंड करू. टू प्रूव्ह दॅट लिमिट x टेन्स टू a sin x इज इक्वल टू sin a, आपण म्हणू शकतो वी फाइंड और वी हॅव टू फाइंड डेल्टा ग्रेटर दॅन 0 फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 सच दॅट. पहा आठवतं का तुम्हाला मॉड x मायनस ए लेस दॅन डेल्टा इम्प्लाइज मॉड साइन एक्स मायनस साइन ए लेस दॅन एप्सिलॉन. लिमिटचे सर्व क्वेश्चन या मेथडने सॉल्व्ह केले होते. एक साईड याची घेऊन टाकू, लेट मॉड x मायनस ए लेस दॅन डेल्टा. इफ देनचा क्वेश्चन आहे, एका साईडला घेतला आणि त्याची व्हॅल्यू दिली आपण, त्याला दिली इक्वेशन नंबर 1. राईट हँड साईडला सॉल्व्ह करूया. मॉड साइन एक्स मायनस साइन ए इज इक्वल टू साइन ए मायनस साइन बीचा फॉर्म्युला आहे 2 साइन ए मायनस बी अपॉन 2 इंटू कॉस ए प्लस बी अपॉन 2. सो याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला बनेल 2 साइन एक्स मायनस ए अपॉन 2 इंटू कॉस एक्स प्लस ए अपॉन 2. मॉडला सेपरेट करू, इज इक्वल टू 2 मॉडमध्ये साइन एक्स मायनस ए अपॉन 2 इंटू कॉस एक्स प्लस ए अपॉन 2. इथे एक्सच्या व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असताना, फॉर एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असताना मॉड साइन एक्स ह्याची व्हॅल्यू बनते लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स.
आणि मॉड कॉस एक्स याची व्हॅल्यू बनत असते 1. सो या दोन व्हॅल्यूज आपण या इक्वेशनमध्ये यूज करू. लेफ्ट हँड साईड आहे मॉड साइन एक्स मायनस साइन ए लेस दॅन ऑर इक्वल टू आपण म्हणू शकतो 2 इंटू याची व्हॅल्यू तयार झाली मॉड एक्स मायनस ए अपॉन 2 इंटू मॉड 1. इथे न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा 2 जो आहे तो कॅन्सल झाला आणि आपला जो राहतो लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड एक्स मायनस ए. इक्वेशन 1मध्ये मॉड एक्स मायनस वायची एची व्हॅल्यू आहे डेल्टा. आपण इथे लिहूया मॉड साइन एक्स मायनस साइन ए लेस दॅन डेल्टा. आता डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला चूज करावं लागेल. चूज सिम्पल व्हॅल्यू चूज करू. डेल्टा इज इक्वल टू इप्सिलॉन कारण राईट हँड साईडला लेस दॅन इप्सिलॉन पाहिजे. आपला जो बनेल देअरफॉर मॉड साइन एक्स मायनस साइन ए लेस दॅन इप्सिलॉन. या सर्वांना कंबाईन करू एका इक्वेशनमध्ये. देअरफॉर फॉर इप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 we have found delta is equal to epsilon greater than 0 such that mod x minus a less than delta implies mod sin x minus sin a less than epsilon. आणि यावरून म्हणू शकतो आपण therefore by epsilon delta definition limit x tends to a sin x is equals to sin a. So function झाला continuous at x is equal to a. Function f of x is continuous at x is equal to a. So हा होता आपला 10 नंबरचा क्वेश्चन. सो इथपर्यंत जर आपण ऑब्झर्व केलं तर आपण कंटिन्युटीवरचे क्वेश्चन जे ते एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशननी सॉल्व्ह केले आणि राईट लेफ्ट कंटिन्युटीनुसार पण सॉल्व्ह केले. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट जो आहे तो थेरम टाईपमधला क्वेश्चन आहे. आता यामध्ये पहा आपला जो हा क्वेश्चन जो आहे 3 वेळा एक्झाममध्ये आलेला आहे. AS AQ AP. प्रूव्ह करायचं आहे आपल्याला की जर एफ ऑफ एक्स हा डिफाईन्ड असेल आणि कंटिन्युअस असेल क्लोज इंटरवल ए बीमध्ये तर इट अटेन्स इट्स बाउंड्स ॲटलिस्ट एकदा तरी त्याला त्याचे अपर बाउंड आणि लोअर बाउंड जे आहेत ते गेन करता येतात. म्हणजे त्याच्या व्हॅल्यू एक्झिस्ट होतात क्लोज इंटरवल ए बीमध्ये. याला प्रूफ पाहू आपण या थेरमचं. सो यामध्ये आपल्याला गिव्हन आहे की फंक्शन एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए बी. जर हा फंक्शन जर का कॉन्स्टंट असेल, इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट, जर फंक्शन जर का कॉन्स्टंट झाला तर फंक्शनची सगळ्या ठिकाणची व्हॅल्यू जी आहे ती सेम मिळेल आणि आपण नॅचरली म्हणू शकतो की फंक्शनची लोअर आणि अपर लिमिटची व्हॅल्यूसुद्धा सेमच मिळणार. मग आपण जर फंक्शन कॉन्स्टंट झाला तर आपण म्हणू शकतो देअरफॉर एफ ऑफ एक्स अटेन्स इट्स बाउंड्स नॅचरली, ज्याला शब्द वापरतो आपण ट्रिव्हियली. जर फंक्शन हा कॉन्स्टंट फंक्शन असेल तर त्याला तुम्ही कुठल्याही पॉईंटवर जर का फाइंड केलं त्याची व्हॅल्यू आपल्याला सेम मिळणार आहे. म्हणजे फंक्शनचे जे लोअर आणि अपर बाउंड जे आहेत ते एक्झिस्ट होतात आणि ते जे ते आपल्याला सेम मिळतात. सो फंक्शन जे आहेत ते त्याचे बाउंड्सला अटेंड करतो. इथे थेरम प्रूव्ह होतो जर फंक्शन हा कॉन्स्टंट असेल तर. आपण ॲझम्पशन करूया की लेट एफ ऑफ एक्स नॉट इक्वल टू कॉन्स्टंट. फंक्शन जो आहे तो आपण कॉन्स्टंट घेणार नाही आहोत. फंक्शन इज नॉट कॉन्स्टंट. फंक्शनला कॉन्स्टंट घेतलं नाही आहे इथे. गिव्हननुसार एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए बी. आपल्याला गिव्हन आहे की फंक्शन जो आहे तो काय कंटिन्युअस आहे. यावरून म्हणू शकतो आपण एफ ऑफ एक्स इज बाउंडेड. कारण फंक्शन कंटिन्युअस तर तेव्हाच बनतो की मस्ट कंडिशन आहे जर तो बाउंडेड असेल क्लोज इंटरवल ए बीवर. गिव्हन आहे की फंक्शन हा कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस आहे म्हणजे डेफिनेटली तो बाउंडेड आहे. मी लास्ट टाईमलाही समजून सांगितलं बाउंडेडचा अर्थ काय, त्याचा लिस्ट बाउंड म्हणजे त्याचा लोअर बाउंड आणि त्याचा अपर बाउंड जो आहे तो एक्झिस्ट होतो. जर त्याचा लोअर बाउंड एक्झिस्ट होत असेल तर त्याचा ग्रेटेस्ट लोअर बाउंडसुद्धा एक्झिस्ट होतो. जर त्याचा अपर बाउंड एक्झिस्ट होत असेल तर त्याचा लिस्ट अपर बाउंडसुद्धा एक्झिस्ट होतो. यावरून म्हणू शकतो आपण LUB म्हणजेच लिस्ट अपर बाउंड अँड GLB म्हणजे ग्रेटेस्ट लोअर बाउंड ऑफ एफ ऑफ एक्स एक्झिस्ट. फंक्शनचे लोअर बाउंड आणि अपर बाउंड एक्झिस्ट होतात. त्यांना नाव देऊ आपण लेट. दोघांनाही नाव देऊ आपण LUB एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शनचा लिस्ट अपर बाउंड, याला नाव देऊ आपण कॅपिटल M कारण हा अपर बाउंड आहे. आणि GLB एफ ऑफ एक्स याला नाव देऊ आपण स्मॉल m. सर्वच्या सर्व
एक्ससाठी. सो आपण फंक्शनचे अपर बाउंड आणि लोअर बाउंड जे आहेत ते डिफाईन केले. अपर बाउंडला नाव दिलं आपण कॅपिटल एम, लिस्ट अपर बाउंड, आणि ग्रेटेस्ट लोअर बाउंडला नाव दिलं आपण स्मॉल एम. त्याला आपण पुढे सॉल्व्ह करूया. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह एफ ऑफ एक्स अटेन्स इट्स बाउंड्स. हे जे प्रूव्ह करायचं याच्यासाठी आपण कॉन्ट्राडिक्शनची मेथड यूज करू. वी यूज द मेथड ऑफ कॉन्ट्राडिक्शन. या थेरमला प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कॉन्ट्राडिक्शनची मेथड यूज करायची. तर कॉन्ट्राडिक्शनची मेथड काय सांगते, जर तुम्हाला ट्रू व्हॅल्यू जर का प्रूव्ह करायची असेल तर तुम्हाला फॉल्स व्हॅल्यू घ्यायची आहे. म्हणजे जी व्हॅल्यू प्रूव्ह करायची त्याच्या अपोजिटमध्ये आपल्याला व्हॅल्यू जी ती अज्युम करायची. यामध्ये प्रूव्ह करायचं आहे की फंक्शन एफ ऑफ एक्स त्याचे जे बाउंड्स आहेत ते अटेंड करतो, गेन करतो. याच्या अपोजिटमध्ये आपण असं म्हणूया की फंक्शन त्याच्या बाउंड्सला अटेंडच करत नाही. म्हणजे त्याच्या अपोजिटमध्ये आपण जी आहे ती व्हॅल्यू ॲझम्पशन करू. कॉन्ट्राडिक्शनच्या मेथडनुसार आपण ॲझम्पशन करू, ॲज्युम द कॉन्ट्ररी दॅट एफ ऑफ एक्स does not attains its bounds. फंक्शन जो आहे त्याच्या बाउंड्सला अटेंड करत नाही हे आपण ॲझम्पशन करूया. स्पेसिफिक घेऊया, दॅट इज एफ ऑफ एक्स डज नॉट अटेन एम म्हणजेच लिस्ट अपर बाउंड एम ऑन क्लोज इंटरवल ए बी. आपण कॉन्ट्राडिक्टरी ॲझम्पशन केलं की फंक्शनला त्याचा अपर बाउंड जो आहे तो एक्झिस्ट होत नाही. एक फंक्शन डिफाईन करू आपण याच्यामध्ये. आता फंक्शन जो आहे तो आहे बाउंडेड. आपण म्हणू दॅट इज एफ ऑफ एक्स नॉट इक्वल टू एम. कारण एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू एम बनत नाही. मीन्स इम्प्लाईज एम. एफ ऑफ एक्सला दुसऱ्या साईडला जर शिफ्ट केलं तर बनेल 0 नॉट इक्वल टू एम मायनस एफ ऑफ एक्स. यालाच म्हणू शकतो आपण एम मायनस एफ ऑफ एक्स नॉट इक्वल टू 0. सो व्हेन एफ ऑफ एक्स नॉट इक्वल टू एम आपण म्हणू शकतो 0 नॉट इक्वल टू एफ ऑफ एक्स मायनस एम और एम मायनस एफ ऑफ एक्स नॉट इक्वल टू 0. आता एम मायनस एफ ऑफ एक्स नॉट इक्वल टू 0 असल्याने आपण एक फंक्शन डिफाईन करू. डिफाईन जी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एम मायनस एफ ऑफ एक्स फॉर ऑल एक्स बिलॉंग टू आय. सर्वच्या सर्व इंटिजरसाठी हा जी ऑफ एक्स नावाचा आपण फंक्शन डिफाईन केला आणि आपण आत्ताच घेतलं की एम मायनस एफ ऑफ एक्स नॉट इक्वल टू 0. म्हणजे या इक्वेशनची जी मस्ट कंडिशन आहे की डिनॉमिनेटर नॉट इक्वल टू 0 हे आपण आत्ताच प्रूव्ह केलं आहे मागच्या याच्यामध्ये. जी ऑफ एक्स एक फंक्शन आपण डिफाईन केला. एम इज एल यू बी ऑफ एफ ऑफ एक्स. एम जो आहे कॅपिटल एम तो लिस्ट अपर बाउंड आहे एफ ऑफ एक्सचा. यावरून आपण म्हणू शकतो देअरफॉर एम ग्रेटर दॅन एफ ऑफ एक्स. एमची जी व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन और इक्वल टू किती असली पाहिजे, एफ ऑफ एक्स. कारण हा अपर बाउंड आहे म्हणजे फंक्शनची अपर व्हॅल्यू आहे. एम ग्रेटर दॅन और इक्वल टू एफ ऑफ एक्स. एम जर ग्रेटर दॅन और इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल तर आपण असं म्हणू शकतो 0 एम मायनस एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 0. एम मायनस एफ ऑफ एक्स हा 0पेक्षा मोठा बनेल. जर हा 0पेक्षा मोठा बनेल तर आपण डेफिनेटली म्हणू शकतो की जी ऑफ एक्सची जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल. डिनॉमिनेटर 0पेक्षा मोठा आहे आणि न्यूमरेटर जर का +1 आहे तर डेफिनेटली त्याची जी व्हॅल्यू आहे ती 1 किंवा 1पेक्षा मोठीच असणार कारण पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. सो आपण म्हणू की जी ऑफ एक्स जो आहे तो मिळतो आहे आपल्याला ग्रेटर दॅन 0. आता आपला जो एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस आहे. गिवन आहे की फंक्शन हा कंटिन्युअस आहे. यावरून आपण असं म्हणू शकतो की जी ऑफ एक्स जो एफ ऑफ एक्सपासून बनलेला आहे इज ऑल्सो कंटिन्युअस. जी ऑफ एक्स इज ऑल्सो कंटिन्युअस. आता फंक्शन जर कंटिन्युअस असेल तर आपण म्हणू शकतो जी ऑफ एक्स इज बाउंडेड. जी ऑफ एक्स हा मिळतो आपल्याला कंटिन्युअस. कंटिन्युअस आहे म्हणजे तो मिळतो आपल्याला बाउंडेड. बाउंडेड असेल म्हणजे त्याला लिस्ट अपर बाउंड एक्झिस्ट झाला पाहिजे. इम्प्लाईज एल यू बी ऑफ जी ऑफ एक्स एक्झिस्ट. जी ऑफ एक्सचा एल यू बी एक्झिस्ट होतो. नाव देऊ आपण एल यू बी जी ऑफ एक्स इज इक्वल टू के. से आपण जी ऑफ एक्सचा जो एल यू बी त्याला नाव दिलं के. यावरून म्हणू शकतो आपण देअरफॉर जी ऑफ एक्स लेस दॅन और इक्वल टू के. के जर त्याचा लिस्ट अपर बाउंड आहे तर जी ऑफ एक्सची व्हॅल्यू एक तर इक्वल टू के असेल किंवा त्याच्या मागे व्हॅल्यू असेल. जी ऑफ एक्सची वरती घेतलेली व्हॅल्यू यामध्ये पुट केली 1 अपॉन एम मायनस एफ ऑफ एक्स लेस दॅन और इक्वल टू के या टाईपमध्ये. राईट हँड साईडचा के लेफ्ट हँड साईडला आणला. एम मायनस एफ ऑफ एक्स राईट साईडला पाठवला. 1 अपॉन के लेस दॅन और इक्वल टू एम मायनस एफ ऑफ एक्स.
यावरून लिहू शकतो आपण मायनस एफ ऑफ एक्स जर लेफ्ट साईडला आला किंवा 1/k राईट साईडला पाठवला, एफ ऑफ एक्सला लेफ्ट साईडला आणला तर एफ ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू m मायनस 1/k. आता m मायनस 1/k एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू m मायनस 1/kच्या इक्वल आहे किंवा त्याच्यापेक्षा लहान आहे. यावरून आपण म्हणू शकतो की m मायनस 1/k इज अपर बाउंड. हा अपर बाउंड आहे एफ ऑफ एक्सचा. बट आपण अगोदरच ॲझम्पशन केलं की एफ ऑफ एक्सचा जो लिस्ट अपर बाउंड येतो आहे एम, अपर बाउंडमधला लिस्ट म्हणजे सर्व अपर बाउंडमधला सर्वात लहान जो आहे एम, आणि आपला जो एमपेक्षा लहान म्हणजे m मायनस 1/k एमपेक्षा लहान सुद्धा एक अपर बाउंड मिळून राहिला. याचा अर्थ एम हा अपर बाउंड होणार नाही. देअरफॉर एम इज नॉट अपर बाउंड ऑफ एफ ऑफ एक्स. एम हा एफ ऑफ एक्सचा अपर बाउंड बनत नाही. यावरून आपण म्हणू देअरफॉर hypothesis that m is LUB is wrong. m हा LUB हे wrong आहे, but this is not possible कारण हा आपला हायपोथेसिस आहे. आपण म्हणू शकतो therefore we obtain, इथे म्हणू आपण therefore अ कॉन्ट्राडिक्शन आपल्याला मिळतोय. कॉन्ट्राडिक्शन कारण की m जो आहे तो LUB आहे, पण m मायनस 1/k हा जो आहे आपल्याला अपर बाउंड मिळतो आणि त्यातल्या लिस्ट अपर बाउंडच्याही खाली मिळतो. सो इथे मिळालं आपल्याला कॉन्ट्राडिक्शन. यावरून म्हणू शकतो देअरफॉर अवर ॲझम्पशन इज रॉंग. आपण ॲझम्पशन केलेलं होतं की फंक्शन एफ ऑफ एक्स त्याचे बाउंड एमला अटेंड करत नाही, हे रॉंग आहे. यावरून म्हणू आपण देअरफॉर एफ ऑफ एक्स अटेन्स इट्स बाउंड्स at least once in क्लोज इंटरवल ए बी. क्लोज इंटरवल ए बीवर फंक्शन ॲटलिस्ट एकदा तरी त्याचे जे बाउंड्स आहेत तो बाउंड जो आहे तो अटेंड करतो. सो या टाईपने हे प्रूफ आहे. तो लेंथी प्रूफ आहे अगोदरच्या क्वेश्चनच्या कम्पॅरिझनमध्ये. फर्स्ट थेरम ऑफ दिस युनिट. ओके. सो यामध्ये काय केलं आपण, फंक्शन एफ ऑफ एक्स घेतला. फंक्शन एफ ऑफ एक्स जो आहे तो गिवन आहे आपल्याला कंटिन्युअस. आपण जर फंक्शन कॉन्स्टंट फंक्शन घेतला तर कॉन्स्टंट फंक्शनची सर्व ठिकाणी व्हॅल्यू सेम मिळणार, म्हणजे फंक्शन जो आहे तो बाउंडेड मिळणार. बाउंडेड मिळेल म्हणजे तो त्याचे बाउंड्स अटेंड करेल. थेरम जो आहे तो नॅचरली प्रूव्ह होऊन जातो. सो आपण काय करू की फंक्शनला ॲझम्पशन करू की फंक्शन हा कॉन्स्टंट नाही आहे. सो आपण घेतला एफ ऑफ एक्स नॉट इक्वल टू कॉन्स्टंट. आता गिवननुसार फंक्शन आहे कंटिन्युअस. कंटिन्युअस आहे म्हणजे फंक्शन आहे बाउंडेड. फंक्शन जर बाउंडेड असेल तर त्याचे लिस्ट अपर बाउंड आणि ग्रेटेस्ट लोअर बाउंड एक्झिस्ट होतात. त्यांना नाव दिलं आपण कॅपिटल एम आणि स्मॉल एम. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की एफ ऑफ एक्स त्याचे बाउंड अटेंड करतो. याच्यासाठी आपण कॉन्ट्राडिक्शनची मेथड यूज केली आणि आपण ॲझम्पशन केलं की एफ ऑफ एक्स त्याचे बाउंड जे ॲझम्पशन त्याचे जे बाउंड आहे ते अटेंड करत नाही. मोर स्पेसिफिक तो जो आहे त्याचा अपर बाउंड जो आहे तो अटेंड करत नाही. मग आपण म्हटलं की आपण अटेंड करत नाही मीन्स एफ ऑफ एक्स नॉट इक्वल टू एम, एम मायनस एफ ऑफ एक्स नॉट इक्वल टू 0. आपण एक फंक्शन डिफाईन केला जी ऑफ एक्स 1/m मायनस एफ ऑफ एक्स आणि एम मायनस एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू 0 आहे. एम हा LUB आहे एफ ऑफ एक्सचा. सो एम ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल मीन्स एफ ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू एम असेल. एम मायनस एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 बनतो. यावरून म्हणू शकतो की आपण जी ऑफ एक्सची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळते ग्रेटर दॅन 0. सो जी ऑफ एक्स इज पॉझिटिव्ह फंक्शन. त्यातलं एफ ऑफ एक्स कंटिन्युअस आहे, त्यावरून आपण म्हणू शकतो की जी ऑफ एक्स सुद्धा कंटिन्युअस आहे. जी ऑफ एक्सची जी व्हॅल्यू आहे ती 1/m मायनस एफ ऑफ एक्स आहे. एम हा कॉन्स्टंट आहे, एफ ऑफ एक्स हा कंटिन्युअस आहे, रेसिप्रोकल ऑफ कंटिन्युअस फंक्शन. सो जी ऑफ एक्स इज ऑल्सो कंटिन्युअस. आपण म्हणू शकतो जर हा कंटिन्युअस आहे तर बाउंडेड सुद्धा आहे. बाउंडेड असेल तर याचा LUB एक्झिस्ट होतो. त्याच्या LUBला नाव दिलं आपण के, म्हणजे जी ऑफ एक्सची जी व्हॅल्यू आहे ती लेस दॅन ऑर इक्वल टू के बनेल. जी ऑफ एक्सची व्हॅल्यू पुट केली 1/m मायनस एफ ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू के. के दुसऱ्या साईडला एम मायनस एफ ऑफ एक्स दुसऱ्या साईडला गेला, केला लेफ्ट साईडला आणला. 1/k लेस दॅन ऑर इक्वल टू एम मायनस एफ ऑफ एक्स. यावरून लिहू शकतो आपण एफ ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू एम मायनस 1/k. नो, एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू एम मायनस 1/kच्या इक्वल आहे किंवा त्याच्यापेक्षा लहान आहे. एम मायनस 1/k हा एमपेक्षा लहान व्हॅल्यू आहे. एम जर का लिस्ट अपर बाउंड असेल तर त्याच्यापेक्षा लहान व्हॅल्यू एफ ऑफ एक्सची बनणार नाही कारण तो त्याचा लिस्ट अपर बाउंड आहे. सो इथे जो आहे ते आपला जो कॉन्ट्राडिक्शन बनतं की एम हा लो अपर बाउंड जो आहे तो नाही आहे, बट फॅक्ट असं आहे की एम हा त्याचा अपर बाउंड आहे. सो आपला जो तयार होतो आहे कॉन्ट्राडिक्शन, म्हणजे आपण जे सुरुवातीला ॲझम्पशन घेतलं की एफ ऑफ एक्स त्याच्या बाउंड्सला अटेंड करत नाही, दिस इज रॉंग. मग आपण म्हणू शकतो की एफ ऑफ एक्स त्याच्या बाउंड्सला ॲटलिस्ट वन्स अटेंड करतो. सिमिलरली आपण स्मॉल एमसाठी पण या थेरमला जो आहे तो प्रूव्ह करू शकतो. तर थोडासा लेंदी थेरम आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेलं आहे की एफ ऑफ एक्स जो आहे तो डिफाईन्ड आणि कंटिन्युअस आहे अँड इट इज बाउंडेड. हा क्वेश्चन AP सिरीजमध्ये 3 मार्क्सला आलेला आहे.
अगोदरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की फंक्शन ॲटलिस्ट वन्स एकदा तरी त्याची बाउंड अटेंड करतो आणि यामध्ये प्रूव्ह करायचं आहे की फंक्शन जो आहे तो बाउंडेड आहे. मोर ओव्हर क्वेश्चन दिसताना सारखे दिसतात, सोल्युशनमध्ये थोडासा चेंज आहे याच्यामध्ये. ओके, आपल्याला गिव्हन आहे एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस. फंक्शन जो आहे तो आपल्याला कंटिन्युअस दिलेला आहे इन क्लोज इंटरवल ए बी. क्लोज इंटरवल ए बीमध्ये फंक्शन जो आहे तो कंटिन्युअस आहे. यावरून म्हणू शकतो आपण मागच्या थेरमवरून एफ ऑफ एक्स अटेन्स इट्स बाउंड्स at least f of x attains its bounds at least once in closed interval ab. आताच आपण थेरम प्रूव्ह केला की फंक्शन जर का कंटिन्युअस असेल ॲटलिस्ट एकदा तरी तो त्याचे बाउंड जे ते अटेंड करतो. सेम आपण इथे लिहिलं म्हणजे एफ ऑफ एक्स त्याचे बाउंड्स अटेंड करतो. आपण इथे डिफाईन करू. अटेंड करतो मीन्स आपण म्हणू शकतो की एफ ऑफ एक्स हॅव एल यू बी. एफ ऑफ एक्सला एल यू बी डिफाईन करू. एल यू बी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आहे आपला जो लिस्ट अपर बाउंड जो आहे तो घेतला आपण कॅपिटल एम. एम इज एल यू बी आणि जी एल बी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू घेतला आपण स्मॉल एम. आता जी एल बी जो आहे तो आहे स्मॉल एम आणि एल यू बी जो आहे तो कॅपिटल एम. आणि फंक्शन जो आहे तो लाय करतो ग्रेटेस्ट लोअर बाउंडच्या आणि लिस्ट अप्पर बाउंडच्या मधात. तर इक्वेशन आहे आपला जो जी एल बी लेस दॅन इक्वल टू एफ ऑफ एक्स लेस दॅन इक्वल टू एल यू बी. व्हॅल्यू पुट केली तर एम लेस दॅन इक्वल टू एफ ऑफ एक्स लेस दॅन इक्वल टू कॅपिटल एम. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू जी ती राईट साईडला अप साईडला कॅपिटल एम आणि लो साईडला म्हणजे डाऊन साईडला स्मॉल एमच्या मधामध्ये लाय करते. म्हणजेच आपण याच्यावरून म्हणू शकतो की देअरफॉर एफ ऑफ एक्स हा काय झाला, एफ ऑफ एक्स इज बाउंडेड फंक्शन. एफ ऑफ एक्स इज बाउंडेड कारण एफ ऑफ एक्सची जी व्हॅल्यू आहे ती लाय करते दोन व्हॅल्यूच्या मधामध्ये. म्हणजे फंक्शन जो आहे तो झाला आपला बाउंडेड फंक्शन. सो सिम्पल क्वेश्चन आहे. फंक्शन जो आहे तो दिलेला आहे कंटिन्युअस असल्यामुळे मागच्या थेरमनुसार तो त्याचे बाउंड्स ॲटलिस्ट वन्स अटेंड करतो. डिफाईन केले आपण की कॅपिटल एम जो आहे तो एल यू बी आहे एफ ऑफ एक्सचा. स्मॉल एम जो आहे तो जी एल बी एफ ऑफ एक्सचा. फंक्शन नेहमी त्याच्या जी एल बी आणि एल यू बीच्या मधामध्ये लाय करतो. जी एल बी आहे स्मॉल एम, एल यू बी आहे कॅपिटल एम. म्हणजे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू जी आहे ती स्मॉल एम कॅपिटल एमच्या मधात लाय करते. म्हणजे तो एमच्या मागे जाणार नाही, कॅपिटल एमच्या पुढे जाणार नाही. म्हणजे फंक्शन जो आहे तो बाउंडेड झाला स्मॉल एम टू कॅपिटल एमच्या मधामध्ये. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की फंक्शन जो आहे तो बाउंडेड आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे की इफ फंक्शन एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए बी. फंक्शन एफ ऑफ एक्स जो आहे तो कंटिन्युअस आहे क्लोज इंटरवल ए बीवर आणि एफ ऑफ ए नॉट इक्वल टू एफ ऑफ बी. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ ए बीची व्हॅल्यू सेम नाही आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की एफ ऑफ ए ॲज्युम्स एव्हरी व्हॅल्यू बिटवीन एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी. एफ ऑफ एक्सला एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बीच्या मधल्या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यूज गेन करता येतात. हे आपल्याला या थेरममध्ये प्रूव्ह करायचं आहे. हा थेरम AT AR AQमध्ये 3 मार्क्सला आलेला आहे. तुम्ही जर ऑब्झर्व करसाल तर मागचे 2 क्वेश्चन आणि हा क्वेश्चन मोर ओव्हर सारखे वाटतात. प्रूफमध्ये चेंजेस आहे पण हे जे क्वेश्चन आहे हे सेम क्वेश्चन वाटतात. तर चला याचे प्रूफ करू, यालाही थेरमला प्रूव्ह करूया. गिव्हननुसार हा पण जो फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस. एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए बी. फंक्शन एफ ऑफ एक्स जो आहे तो आपला जो कंटिन्युअस आहे क्लोज इंटरवल ए बीवर. आणि आपल्याला गिव्हन आहे आणखी अल्सो एफ ऑफ ए नॉट इक्वल टू एफ ऑफ बी. फंक्शनच्या एक्स्ट्रीमम व्हॅल्यू सेम नाही आहे. एफ ऑफ ए नॉट इक्वल टू एफ ऑफ बी आहे. आता हे इक्वल नाही आहे. आपण ॲझम्पशन करूया की लेट एफ ऑफ ए लेस दॅन एफ ऑफ बी. एफ ऑफ एची जी व्हॅल्यू आहे ती एफ ऑफ बीपेक्षा लहान आहे. एफ ऑफ ए लेस दॅन एफ ऑफ बी. डिफाईन करू एक लेट अल्फा बी एनी नंबर. आपण अल्फा घेतला, बी एनी नंबर बिटवीन एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी. आपण अल्फा हा असा नंबर घेतला जो एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बीच्या मधात लाय करतो. दॅट इज एफ ऑफ ए लेस दॅन अल्फा लेस दॅन एफ ऑफ बी. दोघांच्या मधामध्ये लाय करतो. एका इक्वेशनचे 2 इक्वेशन केले. एफ ऑफ ए लेस दॅन अल्फा अँड अल्फा लेस दॅन एफ ऑफ बी. अल्फा जो आहे तो एफ ऑफ ए एफ ऑफ बीच्या मधात लाय करतो. एका इक्वेशनचे 2 पार्ट केले. एफ ऑफ ए लेस दॅन अल्फा अँड अल्फा लेस दॅन एफ ऑफ बी. या इक्वेशनवरून आपण असं लिहू शकतो इम्प्लाईज एफ ऑफ ए मायनस अल्फा लेस दॅन 0 अँड 0 लेस दॅन एफ ऑफ बी मायनस अल्फा. अल्फाला दुसऱ्या साईडला शिफ्ट केलं तर
एफ ऑफ ए मायनस अल्फा लेस दॅन 0 आणि मिळतो 0 लेस दॅन एफ ऑफ बी मायनस अल्फा. हे दोन इक्वेशन आपण असे घेऊ शकतो. देअरफोर एफ ऑफ ए मायनस अल्फा लेस दॅन 0 अँड एफ ऑफ बी मायनस अल्फा ग्रेटर दॅन 0. आपला जो व्हॅल्यू मिळत आहेत एफ ऑफ ए मायनस अल्फा लेस दॅन 0, एफ ऑफ बी मायनस अल्फा ग्रेटर दॅन 0. फंक्शन डिफाईन करूया. डिफाईन एक नवीन फंक्शन घेतला जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्सची जी व्हॅल्यू आहे ती डिफाईन करताना घेतली आपण एफ ऑफ एक्स मायनस अल्फा. नवीन फंक्शन थेरम प्रूव्ह करण्यासाठी घेतला आपण जी ऑफ एक्स. याची व्हॅल्यू एफ ऑफ एक्स मायनस अल्फा. सो ए आणि बीवर फंक्शनच्या व्हॅल्यू फाइंड करू. फॉर एक्स इज इक्वल टू ए, एक्सची व्हॅल्यू ए असताना जी ऑफ ए तयार होतो आपला जो एफ ऑफ ए मायनस अल्फा. आत्ताच वरती घेतला आपण एफ ऑफ ए मायनस अल्फा, याची व्हॅल्यू बनते लेस दॅन 0. फॉर एक्स इज इक्वल टू बी साठी जी ऑफ बी बनतो आपला जो एफ ऑफ बी मायनस अल्फा. एक्सच्या ठिकाणी बी पुट केल्याने याची व्हॅल्यू आहे आपला जो ग्रेटर दॅन 0. सो आपला जो एक्सची व्हॅल्यू ए असताना जी ऑफ एक्स मिळतो लेस दॅन 0 आणि एक्सची व्हॅल्यू बी असताना जी ऑफ एक्स मिळतो आपल्याला ग्रेटर दॅन 0. या दोघांना एकत्र लिहू. देअरफोर जी ऑफ ए लेस दॅन 0 अँड जी ऑफ बी ग्रेटर दॅन 0. सो दोघांचे जे साईन आहेत ते अपोजिट साईन आहे, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. देअरफोर दी साइन्स ऑफ जी ऑफ ए अँड जी ऑफ बी आर अपोजिट. दोघांच्या ज्या साईन आहेत त्या अपोजिट साईन मिळतात. आता जर का ए या पॉईंटवर फंक्शन जी ऑफ एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह मिळते, बी या पॉईंटवर जी ऑफ एक्सची व्हॅल्यू जर का पॉझिटिव्ह मिळते, तर निगेटिव्ह टू पॉझिटिव्हच्या मधामध्ये एखादा नंबर डेफिनेटली असणार ना, जिथे 0 पण मिळत असेल. आपण म्हणू शकतो देअरफोर देअर एक्झिस्ट सी बिलॉंग टू क्लोज इंटरवल ए बी सच दॅट जी ऑफ सी इज इक्वल टू 0. जर जी ऑफ ए मायनस आहे आणि जी ऑफ बी जर प्लस आहे, त्याच्या मधामध्ये एखादा सी असेल जिथे फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे जी ऑफ एक्सची व्हॅल्यू 0 मिळेल. सो जी ऑफ सी जो आहे तो मिळतो आपल्याला 0. तर एक्सची व्हॅल्यू जर आपण सी पुट केली, फॉर एक्स इज इक्वल टू सी, इक्वेशन जी ऑफ एक्समध्ये पुट केला तर जी ऑफ सी मिळतो आपल्याला एफ ऑफ सी मायनस अल्फा. जी ऑफ सीची आत्ताच व्हॅल्यू आहे आपला जो 0, आपला जो बनेल 0 इज इक्वल टू एफ ऑफ सी मायनस अल्फा. आणि यावरून म्हणू शकतो आपण देअरफोर एफ ऑफ सी इज इक्वल टू अल्फा. एफ ऑफ सीची जी ती व्हॅल्यू मिळते आपल्याला अल्फा. बट अल्फा इज आर्बिटरी, अल्फा इज एनी आर्बिटरी व्हॅल्यू. मग आपण काय म्हणू शकतो की अल्फा इज आर्बिटरी मीन्स तो ए आणि बीच्या मधली कुठलीही व्हॅल्यू ॲझम्पशन करतो. देअरफोर आपण डायरेक्टली म्हणू शकतो की एफ ऑफ एक्स अटेन्स, देअरफोर एफ ऑफ एक्स अटेन्स एव्हरी व्हॅल्यू, अटेन्स एव्हरी व्हॅल्यू बिटवीन एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी. कारण अल्फाची जी व्हॅल्यू आहे ती एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बीच्या मधली व्हॅल्यू असल्याने तो फंक्शन जो आहे तो एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बीच्या मधली कुठलीही व्हॅल्यू जी आहे ती अटेंड करू शकतो. तर हा पण सिम्पल क्वेश्चन आहे, 3 वेळा एक्झाममध्ये आलेला आहे. गिवन आहे की फंक्शन जो आहे तो कंटिन्युअस आहे. आणखी गिवन आहे की एफ ऑफ ए नॉट इक्वल टू एफ ऑफ बी. एक्स्ट्रीमम एक्स इज इक्वल टू ए आणि एक्स इज इक्वल टू बी वर एफच्या व्हॅल्यू सेम नाही, एफ ऑफ ए नॉट इक्वल टू एफ ऑफ ए. मग आपण म्हटलं की एफ ऑफ ए इज लेसर दॅन एफ ऑफ बी. एफ ऑफ ए जो तो लहान आहे एफ ऑफ बीपेक्षा. एफ ऑफ ए एफ ऑफ बी जर लहान असेल तर त्याच्या मधामध्ये एखादा अल्फा असला पाहिजे. आपण म्हणतो एफ ऑफ ए लेस दॅन अल्फा लेस दॅन एफ ऑफ बी. यावरून इक्वेशन मिळालं एफ ऑफ ए मायनस अल्फा लेस दॅन 0, एफ ऑफ बी मायनस अल्फा ग्रेटर दॅन 0. दोघांच्या व्हॅल्यू आहेत डिफरंट. फंक्शन डिफाईन केला जी ऑफ एक्स एफ ऑफ ए मायनस अल्फा. ए पुट केला तर जी ऑफ ए लेस दॅन 0, बी पुट केला तर जी ऑफ बी ग्रेटर दॅन 0. सो जी ऑफ ए लेस दॅन 0, जी ऑफ बी ग्रेटर दॅन 0. पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या मधामध्ये एक पॉईंट आहे सी, जिथे फंक्शन जी ऑफ एक्सची व्हॅल्यू बनते 0, जी ऑफ सी इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू सी जर पुट केला तर जी ऑफ सीची व्हॅल्यू बनते एफ ऑफ सी मायनस अल्फा आणि एफ ऑफ सी मायनस अल्फाची व्हॅल्यू बनते 0 कारण जी ऑफ सी आहे 0. सो आपल्याला फायनली मिळतो की जी ऑफ सी इक्वल टू 0 इम्प्लाइज एफ ऑफ सी इज इक्वल टू अल्फा. अल्फा इज एनी आर्बिटरी व्हॅल्यू, म्हणजेच ए आणि बीच्या मधामध्ये जर एखादा सी पॉईंट असेल तर तिथे फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट होते. सो सी हा ए आणि बीच्या मधामध्ये कुठेही असेल तरी फंक्शनला व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे एफ ऑफ एक्स एनी व्हॅल्यू घेऊ शकतो एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बीच्या मधली. नेक्स्ट क्वेश्चन जो प्रोबेबली लास्ट क्वेश्चन आहे हा या कंटिन्युटी या युनिटच्या PYQ मधला. सो इथे फंक्शन डिफाईन केलेलं आहे परत आणि कंटिन्युअस आहे आणि इथे प्रूव्ह करायचं आहे की इट अटेन्स एव्हरी बाउंड्स. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की फंक्शन अटेंड करतो एव्हरी बाउंड. मागच्या याच्यामध्ये अटेन्स एव्हरी व्हॅल्यू, आता प्रूव्ह करायचं आहे एव्हरी बाउंड म्हणजे अपर बाउंड लोअर बाउंड. सो हा क्वेश्चन AU सिरीजमध्ये 3 मार्क्सला आले आहे. लास्टचे 4ही क्वेश्चन तुम्ही जर का बघसाल तर फंक्शन आहे कंटिन्युअस आणि त्यांच्या बाउंडला अटेंड करतो. सो 4 वेगवेगळ्या टाईपची रायटिंग आहे.
क्वेश्चन डिफरंट आहे आणि क्वेश्चनचे प्रूफ्स पण डिफरंट आहे. सो दिसताना चारही क्वेश्चन सारखे दिसतात, पण चारही क्वेश्चनचे प्रूफ डिफरंट आहे. डेफिनेटली आपल्याला या चारपैकी एक इधर आणि ऑरमध्ये 5 मार्क्सचा क्वेश्चन किंवा 3 मार्क्सचा क्वेश्चन नक्की मिळणार. याचंही प्रूफ बघूया आपण. याचंही प्रूफ जास्त हार्ड नाही, इझी प्रूफ आहे. गिवन आहे एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन क्लोज इंटरवल ए बी. फंक्शन एफ ऑफ एक्स जो आहे तो कंटिन्युअस क्लोज इंटरवल ए बी आहे. देअरफॉर जर कंटिन्युअस असेल तर पहिल्या थेरमनुसार एफ ऑफ एक्स अटेन्स इट्स बाउंड्स. आपण हे प्रूव्ह केलेलं आहे की एफ ऑफ एक्स जो आहे तो त्याचे बाउंड्स जो आहे तो अटेंड करतो ऑन क्लोज इंटरवल ए बीवर. मग आपण म्हणू शकतो की याच्यानुसार जर का तो त्याचे बाउंड जर अटेंड करतो तर देर एक्झिस्ट सी कॉमा डी बिलॉंगिंग टू क्लोज इंटरवल ए बी. क्लोज इंटरवल ए बीच्या मधामध्ये म्हणजे ए आणि बीच्या मधामध्ये कुठेतरी सी आणि डी सुद्धा पॉईंट असले पाहिजे, सच दॅट सी या पॉईंटवर फंक्शनची व्हॅल्यू म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की एफ ऑफ सी इज इक्वल टू असला पाहिजे कॅपिटल एफ ऑफ सी इज इक्वल टू असला पाहिजे स्मॉल एम आणि एफ ऑफ डी इज इक्वल टू असला पाहिजे कॅपिटल एम. फंक्शन बाउंडेड आहे तर त्याचा जी एल बी आणि एल यू बी एक्झिस्ट होतात. कुठल्या तरी पॉईंटवर ग्रेटेस्ट लोअर बाउंड जो आहे तो एक्झिस्ट होतो आणि तो जो पॉईंट तो घेतला आपण सी, ग्रेटेस्ट लोअर बाउंड घेतला आपण स्मॉल एम. सो एफ ऑफ सी इज इक्वल टू स्मॉल एम. कॅपिटल एम या डी या पॉईंटवर फंक्शनची जी व्हॅल्यू आहे ती कॅपिटल एम आहे म्हणजेच एल यू बी आहे. सो एफ ऑफ डी इज इक्वल टू मिळालं आपल्याला कॅपिटल एम म्हणजेच बाउंड आणि त्याचे 2 पॉईंट मिळाले एफ ऑफ सी एफ ऑफ डी. आता आपण या डायग्रामवरून हे बघू शकतो की सी आणि डी हे ए बीच्या आतमध्ये म्हणजेच आपण म्हणू शकतो देअरफॉर क्लोज इंटरवल सी डी इज अ सबसेट ऑफ क्लोज इंटरवल ए बी. क्लोज इंटरवल सी डी हा लाय करतो क्लोज इंटरवल ए बीच्या. क्लोज इंटरवल ए बी हा पॅरेंट आपण म्हणू शकतो की पॅरेंट इंटरवल आहे. याच्या आतमध्ये सी डी आहे म्हणजे सी डी हा सबसेट आहे कोणाचा क्लोज इंटरवल ए बीचा. आता आपल्याला गिवन होता की फंक्शन एफ ऑफ एक्स हा कंटिन्युअस आहे. एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए बी. फंक्शन एफ ऑफ एक्स जर कंटिन्युअस आहे क्लोज इंटरवल ए बी तर आपण म्हणू शकतो एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल सी डी. फंक्शन एफ ऑफ एक्स कंटिन्युअस आहे क्लोज इंटरवल ए बीवर. क्लोज इंटरवल ए बीवर कंटिन्युअस म्हणजे ए बी मधल्या प्रत्येक एका पॉईंटवर कंटिन्युअस आहे. सी पॉईंटवर पण कंटिन्युअस आहे, डी पॉईंटवर पण कंटिन्युअस आहे, त्याच्या आतमध्ये येणाऱ्या लहान लहान पॉईंटवर पण कंटिन्युअस आहे. म्हणजे फंक्शन कंटिन्युअस आहे सी आणि डी या क्लोज इंटरवल. सो एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल सी डी. यावरून म्हणू शकतो आपण देअरफॉर एफ ऑफ एक्स अटेन्स एव्हरी व्हॅल्यू बिटवीन एफ ऑफ सी ज्याची व्हॅल्यू आपला जो एफ ऑफ सी इज इक्वल टू आहे स्मॉल एम अँड एफ ऑफ डी इज इक्वल टू कॅपिटल एम. म्हणजेच अपर बाउंड लोअर बाउंडच्या मधल्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या फंक्शन अटेंड करतो. यावरून म्हणता येईल देअरफॉर एफ ऑफ एक्स अटेन्स एव्हरी व्हॅल्यू बिटवीन इट्स बाउंड्स. फंक्शन जो येतो त्याच्या बाउंड्सच्या मधली एव्हरी व्हॅल्यू जी आहे ती अटेंड करतो. या प्रकारे आपण युनिट नंबर 2 कंटिन्युटीचे PYQ कंप्लीट केलेले. डेफिनेटली तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल, समजलाही असेल. अमरावती युनिव्हर्सिटीचा असल्याने महाराष्ट्रातला हा व्हिडिओ असल्याने आपण पूर्ण व्हिडिओमध्ये मराठी लँग्वेज यूज केलेली आहे. आणि मुळामध्येच आपला जो रिजन आहे अमरावती युनिव्हर्सिटीचा 5 जिल्हे आहे. ते 5 जिल्हे जे आहेत ते मदर टंग मराठी आहे. जरी आपली जी रायटिंग आहे किंवा आपली जी मेथड आहे ती इंग्लिश आहे, आपली जी BSCची जी लँग्वेज आहे ती इंग्लिश आहे, बट समजण्यासाठी मला असं वाटतं की आपण जर मदर टंगमधून जर का ट्राय केलं तर ते जास्त बेनिफिशियरी असतं समजताना. सो हा व्हिडिओ नक्कीच आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. अजून बराचसा सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे. या पेपरचे 3 युनिट आणि फर्स्ट पेपर जो आहे तो अल्जेब्रा ट्रिग्नोमेट्री त्याचे 5 युनिट, अजून बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला कव्हर करायचे. सो या पूर्ण व्हिडिओमध्ये माझ्यासोबत राहण्यासाठी धन्यवाद, थँक्यू. माझ्यासोबत असेच रहा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल ॲम्बिशन फाउंडेशन विथ डॉक्टर अतीश सोबत.